नमस्कार, मी ऋषिकेश हेंद्रे. माझ्या महाऋषिटेरियन टेल्स या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेच्या प्रतापगड या पर्वाच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या अफजल सगळ्यांचं खानाने स्वागत. स्वराज्याविरुद्धच्या मोहिमेची जबाबदारी स्वीकारल्यावर आदिलशहाने आपले निवडक विश्वासू वजीर मुत्सद्दी यांना मोहिमेचा तपशील ठरवण्यासाठी व मोहिमेची रूपरेषा आखण्यासाठी निमंत्रित केले. अफजल खानाबरोबर दिलेल्या काही सरदारांची नावे ही अशी: रुस्तमे जमान, सिद्दी हिलाल, मुसे खान, बाजी घोरपडे, झुंजारराव घाटगे, कोबाजी खरे, नाईकजी पांढरे, जिवाजी देवकाते, मंबाजी भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे चुलत चुलते, अंबर खान, हसन खान, याकूत खान, रणदुल्ला खान, अंकुश खान, नाईकजी खराटे, कल्याणजी जाधव, काटे, पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते, रहीम खान, पहिलवान खान आणि प्रतापराव मोरे जो यशवंतराव मोरेचा भाऊ होता. याच मातब्बर सरदारांबरोबर 12,000चे घोडदळ, 10,000 पायदळ, अगणित हत्ती, घोडे, उंट, लहान मोठ्या तोफा, प्रचंड दारुगोळा, कापड, जड जवाहीर, अमाप खजिना. 3 वर्ष ही मोहीम चालली तरी तुटवडा भासू नये एवढी प्रचंड तयारी करून दिली होती. याशिवाय खानाला आदिलशहाने विशेष अधिकार देऊन त्यासाठी आवश्यक बादशाही फरमानांची डौलेही दिली होती, म्हणजेच बादशाही शिक्क्यांचे कोरे कागद, ज्याचा वापर करून अफजल खान कुठलेही हुकूम काढू शकत होता. याचबरोबर मावळातील सगळ्या देशमुखांना सुद्धा खानाला सामील होण्याची फरमाने सुटली. आजूबाजूच्या अंमलदारांना, किल्लेदारांना बंदोबस्तापुरती जरूर तेवढी शिबंदी ठेवून उरलेल्या शिबंदीने खानाच्या मदतीला धाडण्यास सांगण्यात आले. शिवाजी आता वाचत नाही असे समजून खानाच्या फौजेत बरेच बाजारबुणगे आणि व्यापारी सुद्धा सामील झाले. पण महाराजांचे कर्तृत्व पाहता एवढे बळ सुद्धा कमी पडेल असे बड्या बेगमेला वाटले, म्हणूनच तिने अफजल खानाला एकांतात सल्ला दिला की त्याने शिवाजीचा मैत्रीचा बहाणा करून त्याला सापळ्यात अडकवावे. एवढी सगळी तयारी करून अफजल खान मोहिमेवर निघाला. पहिल्या दिवशी खानाचा मुक्काम विजापूरपासून अवघ्या 1.5-2 कोसावरच पडला. त्याच दिवशी खानाचा जरीपटक्याचा शुभशकुनी हत्ती फतेह लष्कर अचानक मेला. आदिलशहाला ही खबर पोहोचताच त्याने खानाचे मनोधैर्य खच्ची होऊ नये म्हणून स्वतःचा बिनीचा हत्ती खानाकडे पाठवून दिला. अफजल खान मार्चच्या सुमारास विजापुरातून निघाला. काहींच्या मते तो विजापूर, तुळजापूर, बार्शी, पंढरपूर, अकलूज, रहिमतपूर आणि त्यानंतर वाई असा प्रवास करत आला. वाटेत त्याने तुळजापूर आणि पंढरपूर सारखी बरीचशी देवस्थाने उद्ध्वस्त केली आणि त्यांना त्रास दिला. तर काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे तो तुळजापूरला न जाता त्याने पंढरपूर, शिंगणापूर, माळवाडी कडून वाईकडे प्रस्थान ठेवले. त्याने तुळजापूरला यापूर्वी कधीतरी तोशीत लावले होते एवढे मात्र नक्की, कारण काही कागदपत्रांमध्ये तसा उल्लेख आपल्याला आढळतो. काहीही असले तरी स्वराज्याच्या प्रतिफच चंद्रकलेला ग्रासण्यासाठी खान रूपी राहू आगेकूच करत होता. इकडे महाराजही सावध होते. महाराजांचा मुक्काम त्यावेळी सिवापट्टणास होता. त्यांचे हेर त्यांना खानाच्या हालचालीची इत्थंभूत माहिती पुरवत होते. याच दरम्यान समर्थांचे प्रसिद्ध पत्र महाराजांना मिळाले असावे. खानाच्या वार्तेने मावळ खोरीच काय, पण महाराजांचे मुत्सद्दी सुद्धा गांगरून गेले होते. खानाच्या वार्तेने मावळ खोरीच काय, पण महाराजांचे मुत्सद्दीही गांगरून गेले होते. त्यातच आदिलशहा आपल्या जमावासहित खानाला सामील होण्याविषयीची फरमाने मावळ मुलखात येऊन धडकू लागली. खान पुढे सरकू लागला त्यावेळी महाराज राजगडावर आले. त्यावेळी प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण होऊन साधारण 1 वर्ष झाले होते. महाराजांचे सैन्य यावेळी साधारण 7,000 पागा आणि 3,000 शिलेदार मिळून 10,000च्या आसपास घोडदळ आणि तेवढेच पायदळ एवढे होते.
घोडदळाचे सरनौबत म्हणून माणकोजी दहातोंड्यांच्या जागी नेतोजी पालकर यांची, तर पायदळाचे सरनौबत म्हणून नूरखान बेगच्या जागी येसाजी कंक यांची निवड झाली होती. राजगडावर यावेळी गोमाजी नाईक पानसंबळ, कृष्णाजी नाईक, सुभानजी नाईक, मोरोपंत पिंगळे, निळोपंत, अनाजीपंत, गंगाजी मंगाजी, नेतोजी पालकर, रघुनाथ बल्लाळ इत्यादी मुत्सद्दी मंडळी महाराजांसोबत होती. खानाचे प्रचंड कर्तृत्व, कपटी स्वभाव, अमानुष क्रौर्य सर्वांच्या नजरेसमोर होते. त्यामुळे महाराजांच्या मुत्सद्दी मंडळी ही पुरती गोंधळली होती. धास्तावलेल्या मुत्सद्द्यांना सदरेवर बोलवून महाराजांनी आपला विचार बोलून दाखवला. महाराज म्हणाले, आपली कुल फौज, लष्कर मुस्तैद करावे आणि जावलीस युद्ध करावे, प्रतापगडावर जावे. पण अवघे म्हणू लागले की झुंज देऊ नये, सलाह करावा. महाराज त्यावर त्यांना म्हणाले की सलाह केल्याने प्राणनाश होईल. संभाजी राजियास जसे मारले तैसेच आपणास मारतील, म्हणून मारता मारिता जे होईल ते करू, सलाह करणे नाही. म्हणजेच शिवाजी महाराजांनी युद्ध करावे हे निश्चित केले होते. परंतु धास्तवलेल्या मुत्सद्दी मंडळींना ते पटेना. त्यांची समजूत कशी काढावी हे महाराजांना पटेना. या मनातील धास्ती निघून गेल्याशिवाय युद्धाचा पवित्रा घेणे कठीण होते. कारण यांच्या सगळ्यांच्या सहकार्यावर तर युद्धाची फलश्रुती अवलंबून होती. मध्ये काही दिवस गेले आणि एक दिवस पहाटे महाराजांनी मुत्सद्द्यांना आणि आईसाहेबांना बोलावणे धाडले. सगळे लगबगीने पोचले. महाराजांनी सांगितले की रात्री श्री भ्रवानी तुळजापूरची हिने मूर्तिमंत दर्शन दिले आणि बोलली की आपण प्रसन्न झालो आहोत. सर्वस्वे सहाय्य तुझला आहे. तुझे हस्ते अफजल खान मारवितो. तुझाला यश देतो. तू चिंता करू नये. महाराज पुढे म्हणाले की श्री प्रसन्न झाली. आता अफजल खान मारून गर्दीस मिळवतो. आता साक्षात जगदंबेने कौल दिला होता. आता चिंता कशाची? धास्तावलेले लोक आनंदी होऊन म्हणू लागले, महाराजांचे मनात करणे येते ते आम्हासी अवघड वाटत नाही. अफजल खानाचा मजकूर काय आहे? महाराज समर रणांगणी युद्ध करा म्हणतील तरी करू. धास्तावलेली मंडळी आता आनंदी होऊन म्हणू लागले, महाराजांच्या मनात करणे येते ते आम्हासी अवघड वाटत नाही. अफजल खानाचा मजकूर तो काय? महाराज समर रणांगणी युद्ध करा म्हणतील तरी करू. कावेसीस आणून घेरून तोडणी लावून जेर करा म्हणतील तरी करू. महाराजांनी स्वस्त किल्ल्यावर राहावे. अवघ्या मावळातील मावळलेला उत्साह व धीर पुन्हा एकवटू लागला होता. यावरून एक गोष्ट दिसते की शिवाजी महाराजांना आई भवानीने दृष्टांत दिला होता हे शिवाजी महाराज आणि आई भवानी या दोघांनाच माहिती. परंतु शिवाजी महाराजांना त्यावेळीचे समाजमन चांगले माहिती होते. अशा रीतीने जेव्हा सगळ्यांच्या मनात उत्साह निर्माण झाला आणि विश्वास निर्माण झाला, हा युद्धामध्ये जिंकण्याचे पहिले पाऊल होता. आता अवघ्यांनी व्यूहरचनेचा विचार सुरू केला होता. महाराजांनी प्रतापगडासारख्या अत्यंत अवघड ठिकाणी जाण्यासाठी केलेली सूचना रास्तच होती. त्या दृष्टीने आता तयारी सुरू झाली. इकडे या सगळ्या तयाऱ्या चालू असताना आता सगळ्यांची चिंता होती, ती म्हणजे मावळ खोऱ्यातील देशमुख मंडळी काय ठरवतात. आदिलशाही फर्माने सगळ्यांकडे पोहोचली होती. जो तो फिकिरीत पडला होता. मसूरच्या देशमुखीबाबत सुलतानजी जगदाळे आणि शहाजी राजांच्या मधील वाद जुना होता. त्यामुळे सुलतानजी हीच संधी साधून खानाला सामील झाला. उतरावळीच्या देशमुखीमध्ये महाराजांनी खंडोजीची बाजू उचलून धरली होती. त्यामुळे केदारजी खोपडे आधीच खानाला सामील झाला होता. आता भयापोटी आणि लोभापोटी खंडोजीही खानात सामील झाला. इकडे इतर देशमुखांबरोबर कान्होजी नाईकांना सुद्धा फरमान सुटले. कान्होजी नाईक शहाजी राजांचे जुने सहकारी. या फरमानामध्ये पूर्ण दरडवणीच्या भाषेमध्ये अफजल खानाला सामील होण्याबद्दल आणि अफजल खानाला सामील न झाल्यास समूळ नाश होईल अशा धमक्या देण्यात आल्या होत्या.
या पत्रावरून आदिलशहाचा रोग स्पष्ट होतो. महाराजांचा समूळ फडशा पाडण्याची इच्छा यावरून पूर्णपणे लक्षात येते. कान्होजी नाईक फर्मान मिळाल्यानंतर आपल्या पाचही मुलांना घेऊन महाराजांना भेटण्यासाठी राजगडावर आले. महाराजांची एकांतात भेट घेतली आणि फर्मानाचा कागद दाखवला. महाराजांनी कान्होजींची परीक्षा घ्यायचे ठरवले. महाराज नाईकांना म्हणाले, तुमचे शेजारी केदारजी, खंडोजी हे अफजल खानाकडे गेले. तुम्ही पातशहाचा हुकूम मोडून राहिला म्हणजे वतनास अपाय होईल. जीवावरची गोष्ट येऊन संकट पडेल यापेक्षा तुम्हीही जाणे. महाराजांचे असे बोलणे ऐकून कान्होजींच्या मनाला अतोनात वेदना झाल्या. ते भावनावश होऊन महाराजांना म्हणाले, महाराजांनी म्हणजेच शहाजीराजांनी आपली क्रिया देऊन तुमच्या हाती दिली तीच क्रिया इमान आपला साबूत आहे. वतन साहेबाच्या पायावर ठेवले आपण व आपले लोक आणि आपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊ. म्हणजेच वेळ पडेल तर आपण आणि आपला पूर्ण सैन्यानिशी कामी येऊ, रणांगणामध्ये पडू. आम्ही इमानास अंतर देणार नाही. साहेब कामासाठी वतनावर पाणी सोडले असे निर्धारीने बोलून जवळच पडलेल्या पाण्याचा तांब्या उचलून त्यांनी हातावरून खरंच पाणी सोडले. कान्होजींच्या निर्धाराची परीक्षा महाराजांनी पुरेपूर घेतली आणि कान्होजी कसोटीला खरे उतरले. भारावलेल्या महाराजांनी कान्होजींना शब्द दिला की तुमचे व तुमच्या वंशाचे आम्ही चालवू व ते झाल्यावर तुमचे सर्वस्वे ऊर्जित करू. आता कान्होजींवर महाराजांनी एक महत्वाची कामगिरी सोपवली. महाराज म्हणाले, वरकड मावळाचे देशमुख व तुम्ही एक जागी बैसून त्याच मुद्दामानास आणावे. म्हणजेच बाकीच्या देशमुखांना सुद्धा फर्मान आले आहेत आणि ते पण घाबरे झालेत, तर नायकांनी सगळ्यांना एकत्र धरून वज्रमुठ बनवावे. सर्वच देशमुखांना फर्माने आली होती आणि ते सारेच काय करावे या विचारात पडले होते. कान्होजींची प्रतिष्ठा आणि मान लक्षात घेऊन महाराजांनी सगळ्या देशमुखांना स्वराज्याच्या झेंड्याखाली एकवटण्याचे अवघड काम आता कान्होजी आणि मावळचे सर्व देशमुख एकत्र जमले. पुढे काय करावे याच्यावर विचार विनिमय सुरू झाला. सर्वांनी नाईकांना विचारले, नाईक तुमचा विचार काय? त्यावर कान्होजी म्हणाले, आम्ही राजश्री स्वामींच्या पायाशी इमान धरून वतन देखील पाणी सोडले. आम्ही व आपले लोक देखील राजश्री स्वामींपुढे खस्तो होऊ ऐसा आमचा दृढ विचार आहे. मुसलमान बेईमान आहे. कार्य झाल्यावर नसते निमित्त ठेवून नाश करील. हे मराठ्यांचे राजा आहे. अवघ्यांनी हिंमत धरून जमाव धरून राजश्री स्वामींसन्निध राहून एकनिष्ठेने सेवा करावी. कान्होजींच्या अशा हिमतीच्या बोलण्याने सर्वांचीच भीती क्षणार्धात पळाली आणि सळसळत्या आवेशात अवघे सगळे गरजले, नाईक तुमचा विचार तोच आमचा विचार, आम्ही आता डगमगत नाही. बांदल, पासलकर, शिळीमकर, ढमाले, मरळ, डोहार असे अवघे देशमुख महाराजांच्या पाठीशी उभे राहिले. मावळ खोऱ्यातील भीतीची जागा आता युद्धोत्सुक उत्साहाने घेतली. नायकांनी मोलाची कामगिरी बजावली होती. पहिल्यांदाच स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून वतननिष्ठेची जागा महाराष्ट्र राजनिष्ठेने घेतली होती. आज इथेच थांबू. भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय शिवराय.